आणि आता पाहूयात राज्यासह देश-विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली। उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली। वंचित आता मवियाचा घटक पक्ष असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। तसंच मवियाचा वंचितला विरोध नाही, मवियात सामंजस्याचं राजकारण चालतं असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलं। कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही, प्रत्येकाचे दिवस येणार असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला। ईडीच्या माध्यमातून नेतृत्व संपवलं जात आहे, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं। देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। लोकसभेत एनसीपीची साथ मिळायला हवी होती, मात्र तेव्हा शक्य झालं नाही, तरी आता ते शक्य आहे। आता आम्ही एकत्र काम करू असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद नको असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंनी यावेळी मी मंत्री होणारच असा विश्वास दर्शवला। बीडमध्ये मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक बैठकीला आले असता त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। शिंदेच्या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली। आज सरकार स्थिर आहे कारण विरोधक अस्थिर आहेत। सध्या विरोधकांची परिस्थिती काय आहे हे सर्वांना माहिती आहे अशी टीका कडूंनी केली। उद्धव ठाकरेंना आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। तसंच जे 40 आमदारांना सांभाळू शकत नाहीत ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याबाबत शंका असल्याचा टोला सुद्धा बावनकुळेंनी लगावला। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी शिंदेच्या पक्षात येण्यास उत्सुक असून त्यांनी शिंदेच्या पक्षातील नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतल्याचा दावा शिंदेच्या पक्षाचे पदाधिकारी सईद खान यांनी केला। आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला। वैभव नाईक यांच्या बालेकिल्ल्यातील वारंगाची तुळसली इथल्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरेंच्या पक्षातील सुषमा अंधारे यांच्यावरती पातळी सोडून टीका केली। त्यामुळे आता मनसे आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळणार असल्याचं दिसतंय। पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या। या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। पोटनिवडणुकीमध्ये कोण उमेदवार असेल यावरून भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड इथे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। यानिमित्त मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन केलं। बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवरती टीका केली। बाळासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, त्यांच्या विचारांनी हे नातं खरं ठरतं असं फडणवीसांनी म्हटलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना बाळासाहेबांची क्षमा मागितली। काही लोकांमुळे शिवसेना सोडल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय। बाळासाहेबांनी धर्म राष्ट्रहिताबाबत कधीही तडजोड केली नाही असं म्हणत राणेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला। औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे हिंदुत्व जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये संदीपान भुमरेंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले। नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा पक्ष 11,111 लाडूंचं वाटप करून जयंती साजरी करणार आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 फुटी प्रतिमेचं पूजन सुद्धा करण्यात येणार आहे। वेंगुर्लामधील समुद्र किनाऱ्यावरती बाळासाहेबांचं चित्र साकारण्यात आलं। अल्पेश घारे या कलाकारानं बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना ही अनोखी मानवंदना दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीमध्ये नगराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवकात भररस्त्यात बाचाबाची झाली। कणकवली शहरात पाईपलाईन फुटून गटार खचल्याच्या विषयावरून वादंग झाला। सत्ताधारी भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि ठाकरे पक्षाचे नगरसेवक यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावरती दूध ओतून निषेध व्यक्त केला। पीक विम्याच्या परताव्यासाठी उपोषण सुरू आहे।
नंदुरबारमधील तळोदा इथल्या नर्मदा विकास उपविभाग कार्यालयामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून उपअभियंता आणि कर्मचारी नसल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्प देऊन शाल घालून निषेध व्यक्त केला। अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं। लागोपाठ परीक्षा आल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडलंय असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला। कोल्हापूरमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेच्या केंद्रावरती गोंधळ झाला। परीक्षेला 1.5 मिनिटं उशीर झाल्यानं 70हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। दरम्यान विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास केंद्र फोडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं यावेळी दिला। आझाद मैदानात परिचारिकांनी आंदोलन केलं। नियमित आरोग्य सेविकांच्या रिक्त पदावरती सामावून घ्यावं, समान वेतन कायदा लागू करावा यासह इतरही मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। बारामतीच्या कृषी प्रदर्शनात होमिओपॅथिक शेतीचा प्रयोग करण्यात आला। गहू, हरभरा, कांदा, मेथी, कोथिंबीर या पिकांची होमिओपॅथिक औषधांचा वापर करून शेती करण्यात आली आहे। कोणत्याही रासायनिक खतांविना ही होमिओपॅथिक शेती करण्यात आली। आजपर्यंत आपण लाल, हिरवी आणि पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची पाहिली आहे, मात्र बारामतीतील कृषी प्रदर्शनात चक्क काळ्या आणि जांभळ्या रंगाची ढोबळी मिरची पाहायला मिळाली। या पिकाकडे शेतकरी मोठ्या संख्येनं आकर्षित होत आहेत। भुसावळ रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे 3:13 वाजले। तिथलं प्रवाशांचं सामान तपासण्याचं स्कॅनर मशीन गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे। रेल्वे विभाग सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराजांवरील आरोपानंतर धमकीचे फोन येत असल्यानं सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। श्याम मानव यांच्या द्रवी भवन इथल्या कॉटेज बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणानं आत्महत्या होण्याचा प्रयत्न केला। कासगाव इथल्या बस स्टँड परिसरामध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। मात्र पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला। जळगावच्या पहूरमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसावा यासाठी पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढत त्यांना चांगलीच अद्दल घडवली। साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये 2 ट्रकचा भीषण अपघात झाला। सिमेंट मिक्सर असल्यानं ट्रकनं कापूस वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात दोन्ही ट्रक उलटले असून दोघेही ट्रक चालक जखमी झाले। नंदुरबारच्या नवापूर शहरात एकाच रात्री 4 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या। आदर्शनगर आणि गोविंदनगरमध्ये चोरट्यांनी बंद घराची कुलूप तोडून दागिने आणि रोकड लंपास केली आहे। यावेळी परिसरात भीतीचं वातावरण आहे। मुंबईतील वरळी परिसरामध्ये 20 महिन्यांच्या मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी वरळी पोलिसांनी 35 वर्षाच्या नराधमाला अटक केली। पंढरपुरात महात्मा फुले चौकामध्ये 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला। इथल्या शौचालयाजवळ मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। कृष्णा धोत्रे असं या मुलाचं नाव असून त्याची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। अमरावतीमधल्या वाकी रायपूर इथे पुलाच्या बांधकामाकरता सिमेंट कॉन्क्रीटचं साहित्य आणणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हिंगणघाट तालुक्याच्या बोरगाव दातार इथल्या घटना वर्धातल्या हिंगणघाट तालुक्याच्या बोरगाव दातार इथे गोठ्याला आग लागली। यात गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकरी प्रकाश घारतुले यांचं मोठं नुकसान झालं। औरंगाबादच्या पडेगावमधील कचरा प्रक्रिया केंद्रात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली। तब्बल 36 तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। 35 टँकर पाणी वापरल्यावरती ही आग नियंत्रणात आली। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत आक्रमक झाले। आज दुपारी नाशिकच्या रामकुंडावर साधू महंतांची बैठक होणार आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। कायदा रद्द केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा साधू महंतांनी दिला। बीएमसीने 377 वेळा एसीबीला अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली। चौकशी करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं, मात्र 395 विनंत्यांपैकी 377 प्रकरणांमध्ये बीएमसीनं परवानगी नाकारल्याचं समोर आलं।
सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले। शैक्षणिक वर्ष संपायच्या आत या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले। यामध्ये सातारा तालुक्यातील 2, खटाव तालुक्यातील 5 आणि पाटण तालुक्यातील 2 अशा 9 शाळांचा समावेश आहे। पुणे इंदोर महामार्गावर मालेगाव मनमाड दरम्यान असलेल्या चोंडी घाट वाहनधारकांसाठी धोकादायक ठरलाय। घाटाच्या वळणावरती असलेले संरक्षक भिंतीचे कठडे हे तुटल्यानं या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे दररोज महामार्गावरती वाहतुकीचा खोळंबा होतोय, तर अनेक वेळा अपघात सुद्धा घडत आहेत। त्यामुळे या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांसह वाहन चालकांनी केली। साताऱ्यातील नवीन एमआयडीसी परिसरामध्ये असणाऱ्या कचरा डेपोला अज्ञातांनी आग लावली। यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं असून त्यामुळे झालेल्या दुर्गंधीनं नागरिक त्रस्त झाले। नागरिकांना श्वसनाचा सुद्धा त्रास होतोय। रत्नागिरीतल्या देवरुख वाघर्लीमध्ये विजय पालकर यांनी आपल्या शेतात कॉफीची लागवड केली। 1000 झाडं त्यांनी लावली असून यातून त्यांना लाखोचं उत्पन्न मिळालं। अमरावतीमधल्या तिवसा तालुक्यातील कालव्यातील पाणी थेट वस्तीत शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। विरारच्या अर्नाळा गावात राहणाऱ्या राकेश पाटील यांनी लाकूड कोरून INS विक्रांत भारतीय नौदलात असलेली पाणपुडी यासह इतर अनेक सुंदर जहाजं बांधून त्यांचं अर्नाळा समुद्रकिनारी प्रदर्शन केलं। हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या संख्येनं इथे येत आहेत। वाशिममध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात राज्यभरातील मल्ल सहभागी झाले होते। या स्पर्धेतील अंतिम लढतीत सोलापूरचे धनंजय कोळे आणि सादिक पठाण यांची कुस्ती बरोबरीत सुटली, त्यामुळे दोघांना विजय घोषित करण्यात आला। महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षनं शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेऊन शिवराजनं शिवनेरी किल्ला सर केलाय आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील बिनाखी येथे मामा तलावावरती दुर्मिळ असे सारस पक्षी आढळले। अशात बिनाखी शिवारातील शेतात रासायनिक खतांच्या उपयोगावरती बंदी घालण्यात आली। सारस पक्ष्यांना नुकसानदायक अशा खतांचा वापर करण्यात येऊ नये असे निर्देश सुद्धा देण्यात आले। आजपासून अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील 21 बेटं ही भारताच्या परमवीर पुरस्कार विजेत्या शहीदांच्या नावानं ओळखली जातील। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या बेटांचं नामकरण करण्यात आलं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी या सोहळ्याला उपस्थित होते। भारतीय नौदलात 5वी कलवरी वर्गाची पाणबुडी वागीर दाखल झाली आहे। पाणबुडी वागीर पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे। कर्नाटक हिजाब वादावरती सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयातील 2 न्यायाधीशांमध्ये एकमत नसल्यानं आता 3 न्यायाधीशांच्या खंडपीठात यावरील सुनावणी होईल। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये भूस्खलनामुळे इथला राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता। अखेर ढिगारा हटवल्यानंतर इथली एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं। श्रीनगरमध्ये तापमानाचा पारा -3°C वरती पोहोचला असून पहलगाममध्ये -5°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। कानपूरमध्ये भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 मुली जखमी झाल्या, तर अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे तिथल्या संपूर्ण परिसरामध्ये बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय। चमोलीतील डोंगर, घरे, गाड्यांवरती बर्फ साचल्याचं या दृश्यांमधून दिसून येत आहे। गुजरातच्या राजकोटमध्ये एका बाईकस्वारानं वृद्ध महिलेला धडक दिली। ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। गुजरातच्या वडोदरामध्ये एका दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला। कडाक्याच्या थंडीमुळे हे दाम्पत्य घरात शेकोटी पेटवून झोपलं। यावेळी लाकडांच्या धुरामुळे या दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला। गोव्यातील म्हापसा इथल्या एका बारमध्ये स्फोट झाला। सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही, मात्र या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून गोवा पोलीस आणि अग्निशमन दल तपास करत आहेत।
बिहारच्या सिवनमधील 10 जणांची प्रकृती अचानक बिघडली। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून बनावट दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला। ओडिशाचे आरोग्यमंत्री नवकिशोर दास यांनी शनिशिंगणापूरमधील शनिदेवाला सुमारे 1 कोटी रुपयांचा सोन्याचा कलश दान केलाय। शनी अमावस्येच्या त्यांनी हा कलश भेट दिला असून याच कलशातून शनिदेवाला तेल अर्पण केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। रशिया युक्रेनचा संघर्ष अजूनही सुरूच असून रशियन सैन्यानं युक्रेनवरती हवाई हल्ला केला। या हल्ल्यामध्ये युक्रेनचे रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले असून या एअर स्ट्राईकचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी 15 दिवसात 3 मंदिरांची तोडफोड केली। मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमधील इस्कॉन मंदिरात हिंदू विरोधी फलक लावण्यात आले। मंदिराच्या भिंतीवर हिंदुस्तान मुर्दाबाद असा मजकूर लिहिल्याचं पाहून खळबळ उडाली। जत्रेतील आकाश पाळण्यावरती स्टंट करतानाचा एकाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय। हा तरुण एकदम सहजरित्या आकाश पाळण्यावरती चढताना पाहून युजर्सना सुद्धा घाम फुटलाय। नेपाळमधील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। बस धोकादायक पद्धतीने ओलांडण्याचा एक अनोखा प्रकार व्हिडिओमधून समोर आला। मूल नसल्यानं नागरिक जीव धोक्यात घालून असा प्रवास करतायत। सध्या एका वधूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या वधूला अंतराळवीरच्या रूपात तयार केलं असून ही अनोखी संकल्पना नेटकरांच्या पसंतीस उतरली। चीनच्या अनहुई प्रांतातील फुयांग शहरातील एका उद्यानामध्ये 19 जानेवारीला एक धक्कादायक घटना घडली। माणसांनी भरलेला एक मोठा स्विंग 10 मिनिटं हवेत उलटा लटकत राहिला। या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला असून या राईडमध्ये बसलेल्यांची प्रकृती बिघडली होती। एका चाकाच्या बाईकवर स्टंट करणं एका पठ्ठ्याला चांगलंच महागात पडलं। वेगवेगळे स्टंट केल्यानंतर काही क्षणात ही व्यक्ती बाईकवरून खाली पडते। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसबाबत धक्कादायक खुलासा केला होता। नोरा जॅकलिनवरती जेलस होती। ती जॅकलिनच्या विरोधात माझं ब्रेन वॉश करायची, मी जॅकलिनला सोडून तिला डेट करावं अशी नोराची इच्छा होती, असे अनेक खुलासे सुकेशनं केले। अभिनेत्री सारा अली खानच्या ए वतन मेरे वतन या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला। या सिनेमातून सारा अनोख्या भूमिकेत दिसणार आहे। कन्नक अय्यर दिग्दर्शित चित्रपटामध्ये सारा एका शूर स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारते। अभिनेत्री कतरिना कैफनं इंस्टाग्रामवर 70 मिलियनचा टप्पा गाठलाय। हा आनंद व्यक्त करण्यासाठी कतरिनानं एक क्यूट फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले। विजय सेतुपती आणि सुदीप किशनची प्रमुख भूमिका असलेल्या मायकेल सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च झालाय। या सिनेमाचं दिग्दर्शन रणजित जयकोडी यांनी केलं असून 3 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे। अभिनेता अजय देवगणनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सुनील शेट्टीला मुलीच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या। अजयनं अथिया शेट्टी आणि के.एल. राहुलचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।